चिमे हा अगं आवरलं का ग? अरे कावातच आवरले चपात्या तर कावाच्याच झाल्या त्या चहा बी काढलाय तुझंच ये आवरून आलो आलो लगेच. दे. कावातच आवरलंय आज वेळेच उशीरच झाला का रे? होय ना. मी रातच्याला सांगितलेलं ध्यानात आहे ना? होय ग माझ. ए माझ्या आई बे म्हणत बसू नको. अरे 4 दिवस झालं तुला एकच काम सांगते ती बी तुझ्याच्यानं होय ना. आज नक्की करतो. अरे मला बी तुझ्या पाठीमाग अशी गडबड नाही रे करू वाटत पण मी आता तरी काय करू आता येस लय थोडा राहिलाय बघ. कळतंय ग मला तुझं वरीच वाया जाईल. बर फाईल घेतली ना? होय होय आणि तो कागद घेतलाय. चल ये तू. आणि दुपारच्यालाच ये आज. होय ग. हा चला. इन्स्पेक्टर कोंडीबा हवालदार रिपोर्टिंग मॅडम. जा लवकर ये बर का. होय होय मी वाट बघती. होय होय. चिमी म्हणते इंजिनियर का काय व्हायचं पण आपल्यासारख्या गरीबाची लोक होत्यात का इंजिनियर. मला तर काय कळना झालं. बघू आता प्रयत्न करून झाले तर झाले नशिबाने नाहीतर हायच आपलं. काय साहेब इथे येऊन बसलाय वय किती ओळखलं तुम्हाला हा शाळा भरून इथं बसलाय आरोप आहे तुमच्यावर. पप्पा पोलीस. पळायचं बिळायचं नाही. ह्याने आमच्या बैलगाडीच्या काचा फोडल्यात रेल्वेचं टायर पंक्चर केल्यात 400 गाड्या 200 बेड्या घेऊन आलो ह्याला अटक करायला. स्वतः हवालदार कोंडीबाप. साहेब काल नव्हतो मी तिथं मी दुसऱ्या कामात होतो. कसली कामं करता राव तुम्ही. तुमच्यामुळे आमची पगार बंद आणि ड्युटी चालू झाली या. हे विषय जर का मिटवायचा असेल ना तर माझा नंबर घ्या 9817 उतरा. ए काल कुठं होता तू शाळेतल्या पोरीला डोळा मारून आलाय होय. हा अभ्यास किती तारखेला केला होता तुला पकडून देऊ का धरून देऊ. साहेब तडजोडीचं बघा. अरे आम्हाला काय कमी होय. अहो कालच माझ्या बायकोनं 150 किलो चिल्लर मुराय टाकली या मोजणीच्या धरणात. आम्हाला काय हलकं समजलं नाही. दंगल पिटली की चालली घरी. हा चला येतो. बरं तुमचा विषय आहे ना 32 तारखेला मिटू आपण. बर काय द्यायचं तुम्हाला. अहो तुम्ही काय देणार आता आपण काय हलका माणूस राहिला नाही. हा 25 एकर ऊस आहे आपल्या पत्र्यावर भुईमुग लावलाय डांबरीव आणि केळी पिकलेत आंब्यावर. तुम्ही काय देणार. बरं द्या काढा 100 रुपये काढा चला. ही 10 रुपये घ्या. काय राव उंदीर पिकून डोंगर काढला वय. बरं असू द्या परत भेटायचं असलं ना तर नंबर घ्या लिहून 9860 एक बोकड 2 पाट. चला ये तू. चिक्या ही शेवटची पिढी. का आपला काका पण पोलीस आहे ना? अरे पोलीस नाही ही बहुरूपी. कुणाच्या खांद्यावर कुणाच कुणाच अरे बाबा कुणाच्या खांद्यावर कुणाच वज कुणाच वज. काय गाव आहे गावात एक बी हॉटेल नाही ना चहा ना वडापाव. जाऊ 2-4 घर मागतो आणि जातो. नाहीतरी मला पण चिमीच्या कामासाठी डायरेक्टरला भेटायला जायचं. ऐका आता म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. हे काय हॉटेल. चला जाऊ.
काय राव साहेब, काल लग्नात पळून आलाय वय? अहो 90 वर्षाच्या तरण्या नवरीनं आत्महत्या केली की चालेल पाणी घेऊन तुमच्या पायी. 400 गाड्या 200 बेड्या घेऊन इथं आलो तुम्हाला अटक करायला. तो विषय मिटवायचा असेल ना तर चला चहा पाजा. अरे काय सांग केलंय, जरा हसा येण्यासारखं तरी बोल. पण मला काय म्हणायचंय, हे असलं भीक मागायचं धंदा करण्यापेक्षा काहीतरी काम धंदा कर की. काय राव साहेब, 10 रुपयाचा चहा मागितला, 10 एकर शेती नाही मागितली तुमची. आणि नसेल तुमच्याकडे तर राहिलं नाही म्हणून सांगा की आम्हाला काय बेकाराला 1000 घर. ए म्हातारे, तू आमची लायकी काढणार का? कारण तुमचं जन्माचं ठिकाण ना मरायचं ठिकाण. जिथे लगीन करणार तिथेच पोरं काढणार तुम्ही, आणि त्यांना पण हे शिकवणार का? रामकृष्ण हरी, तुमच्या नादाला लागलं ना तर आमची ड्युटी लागायची नरकात. चला ये तू. ए अरे जा, खरं बोलले की रागाच येते तुम्हाला. काय नका पाजायचं ना चाहत्याला. आपण जर नाही काळजी केली ना, भविष्यात पुढच्या पिढीला ही लोक बघायला सुद्धा भेटणार नाही. अरे तू काय बस, एक थेंब तरी दान करतो का रे? हा, आणि पुढच्या पिढीला कोण काय भीक मागायला शिकवायचंय का त्यांना? काय आजकालची पोरं पण ना, काय बोलावं काय नाही बोलावं काय सुद्धा कळत नाही. मोठं बारीक त्याला काय दिसत नाही. तोंडाला येईल ती बोलतात. कसं व्हायचं या जगाचं पुन्हा ठाऊक. नाही, मी तुझ्यामुळे हात नाही जोडणार. आणि मला सुखात ठेव म्हणून भीक पण नाही मागणार. अरे काय विचार की, तू काय विचारतोस? अरे मीच सांगतो. अरे ह्या जगाची प्रगती व्हावी असं वाटलं होतं, पण प्रगती झाल्यावर काय झालं? अरे जग आम्हाला आमच्या कलेला भिकारी म्हणायला लागले. बाप जाते म्हणायचे ना, तीच बरोबर होत. राजाचा काळ लय चांगला होता. आणि हे लोक आम्हाला म्हणतात भीक मागायचं बंद करा, काहीतरी काम धंदा बघा. अरे आता तूच सांग, या वयात काय करणार आम्ही? कुठं जाणार आम्ही? जाऊ दे. अरे तुझ्याकडे तरी कुठं टाइम आहे आमचं गाणं ऐकायला, आणि माझ्याकडे पण टाइम नाही तुला माझं गाणं सांगायला. मला माझ्या लेकीचं काम करायचंय. माझी पोरगी 10वी पास झाली या चांगल्या मार्काने. मला म्हणते बाबा मी लय शिकणार आहे. म्हणते मी इंजिनियर झाली ना मग आपण आपलं स्वतःच घर बांधू. अरे माझं राहिलं पण माझ्या लेकीची तरी इच्छा पुरी कर रे बाबा. इन्स्पेक्टर कोंडीबा हवालदार रिपोर्टिंग घेऊ. हा ठेव. साहेब ते 2 ऍडमिशनचं काय झालं? होईल होईल कधी होईल? होईल 2 दिवसात होईल. कलाकार आले. इन्स्पेक्टर हवालदार कोंडीबा रिपोर्टिंग सर. नमस्ते नमस्ते. बर का, आपली संस्कृती जपणारी शेवटची पिढी, हो आहे ना. परंपरागत कला ह्याच लोकांमुळे जिवंत आहे. साहेब हा एक काम होतं. बोला की. अरे काय इंजिनियरचं शिक्षण घेऊन काय करणार आहे तुझी मुलगी? तिला म्हणा बास झाली शाळा, लग्न कर आणि संसार थाट. साहेब पोरीला 10वीत लय मार्क पडलेत.
तुम्ही या कागदावर सही केली ना म्हणजे तुमच्या कोट्यातून काम होईल तिचं. अरे का आमचा कोटा तर कवाच भरलाय. आणि मला एक सांग, लोकांना हसून हसून तो पैसा कमवला नसेल की? अहो नाही हो साहेब, रोजचं पोटा पाण्याचं भागून ना खिशाला दमडे पण शिल्लक राहत नाहीत बघा. अरे 1000-2000चा विषय असता तर काय बी केलं असतं. विषय 70,000चा आहे हा. साहेब गरीबाला एक जागा दान करा की. बघितलं म्हणजे कलाकार म्हणून आपण वेळ दिला तर ह्यो आपल्या बोकंडीच बसायला लागला. बटे रे 5-50 रुपये द्या साहेबांना आणि शेअरभर धान्य बी देऊन टाका. साहेब 400 गाड्या 200 बेड्या घेऊन अटक करायला आलतो तुम्हाला. आणा ते वॉरंट इकडं. इन्स्पेक्टर कोंडीबा हवालदार रिपोर्टिंग सर. आता ही कला आहे की नाही पुढतच चालली, राहिली नाही आता पहिल्यासाठी. काय यायचंय हो? गेला. काय अहो साहेब, तुम्ही आज पण तुमचंच काम करत राहिला. लेकीच्या स्वप्नासाठी जरा पण वेळ नाही भेटला. अगं मी गेलतो त्याच्याकडं पण ती म्हणलं कोटा संपलाय. खोटा ऍडमिशनचा नाही, त्याचाच कोटा भरला असेल. अरे हा ती जाऊ दे. मी ना दुपारच्या प्रियाकडे गेलती. ती म्हणली तुमच्या जातीसाठी ना राखीव जागा असते, त्या तुझा जातीचा दाखला घेऊन ये, तुझं ऍडमिशनच होईल. खरंच? हो. अगं पण जा की घेऊन. अरे पण त्यासाठी तुझ्या जन्माचा नाही तर जातीचा नाहीतर ते 50 वर्षाचा पुरावा पाहिजे. ती कुठे या? अगं आपल्या तिकडे पाल भिजली होती ना, समती कागद भिजली बघ त्याच्यात. काय अरे तुम्ही, तेवढीच एक संधी होती माझ्यासाठी, ती पण नाही. तुम्ही तुमच्या जन्माची जन्म ठेवली नाही. अरे आपली जात कुठली ती तरी माहिती का तुम्हाला? अगं कळायला लागल्यापासून एवढंच माहिती बघ, लोकांनी हसवायचं, त्यातनं पैसे कमवायचं आणि आपलं घर चालवायचं. अगं कलाकार हीच आपली जात आहे. कलाकार काय करायचं आता? नाही, एवढे कष्ट सगळं मी मिळवलं, मी असं त्याला गमावणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. साहेब, हो साहेब, यात. बाच्यानं काय नाही झालं, पण मी पण असं गप बसून नाही चालणार. मी आमदाराला गळच घालत असते बघ. हॅलो, हा मी बोललो ना, काम 100% होणार. आणि तुम्हाला तर माहितीये भाऊंचा शब्द अंतिम शब्द. चालेल चालेल, हो ठेवा फोन. हो चालेल. नमस्कार साहेब. हा बोल. काय नाही साहेब, मी असं ऐकलंय की जे आमदाराला जमत नाही ते तुम्ही विरोधात राहून करता म्हणून. हे बघ,
ते कौतुक ऐकायला आपल्याला अजिबात आवडत नाही. मुद्द्याचं बोल. तसं साहेब अहो मी 10वी परीक्षा पास झाली चांगल्या मार्कानं. मला सिव्हिल इंजिनियरला ऍडमिशन घ्यायचंय. तुम्ही तेवढा एक फोन केला असता म्हणजे. आपल्या डाव्या हाताचा मळ येतो, लगेच करतो. पण आपला काय फायदा नाही. एवढं वजन निर्माण करण्यासाठी खूप खर्च केला मी. आता मी काय करू शकते. तुम्हाला तो कोण हवालदार माहिती का, बहुरूपी, अहो त्याची पोरं मी काय देऊ शकते तुम्हाला. तू ठरवलंस तर भरपूर काय देऊ शकतेस. आणि तुला बघून वाटत नाही तू त्या कोंडबाची पोरगी आहेस. म्हणजे मी काय केलं तुम्ही सही करचाल. आता तुला इसकाटूनच सांगावं लागल. सोपं आहे. तू मला खुश कर, मी तुला खुश करतो. साहेब मला खरंच नाही कळलं अहो. तुम्ही सांगा ना काय करू. चे आईला आता तुला प्रत्येक करून दाखवावं लागेल. बरं कोणी बघितलं नाही. चिमे कुठे गेलती की सकाळ सकाळ? मला उठवायचं नाही होय? गेलती देवाला भेटायला, पण तो राक्षस निघाला. म्हणजे काय नाही. मला कळतंय ग तुझं मन रडतंय मग, पण मी हात बोलाय ग. तुला एकटीला सोडून मारता पण येत नाही तर कधी शेवट करून टाकला असता या कोणाला. साहेब इन्स्पेक्टर चिनी हवालदार रिपोर्टिंग साहेब.